13 नियम जे सगळं बदलवतील. चलाखपणा. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकतात, ज्ञानाने नाही. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे 13 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत. 1. योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे. तुमचे शब्द ते तुम्हाला लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडून निघालेले शब्द असतील. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमचे बरेचसे कामे सोपे होतील. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते, जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. 2. कमजोरी. आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात तसे बरेच लोक असतात, ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपली सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमचे शत्रू होऊ शकते. तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते. 3. आत्मसन्मान. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात, कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही सोडत नाही जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेले जग, दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान. प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं. 4. स्वार्थी. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल. एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते. याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं काम काढून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता, काही मोबदला न देता, तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायमच लक्षात ठेवा. 5. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने शांत विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्याअगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. 6. पेशन्स, संयम. ज्या माणसाला पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावे आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता आणि तुमचे नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. 7. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. काही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. 8. आत्मविश्वास. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असेल तर लोकांना खरं वाटतं, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील. 9. कमी बोला. या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेणे, आपली किंमत कमी करून घेणे. 10. आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोलणे. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता. तुम्ही समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. 11. तोंडाने कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. 12. पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाहीत. एकदा लागलेली ठेच, त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवे. 13. मतलबी. या जगात मतलब हा शब्द खूप वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणसं दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.